नमस्कार, अमिता किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोकणातील कोलंबी रस्साची रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी मी एक वाटण तयार केलं आहे। त्याच्यामध्ये लाल मिरच्या, खोबरं, धणा याचं वाटण तयार केलं आहे। लसूण सुद्धा घेतली आहे। ओके, आता मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे। प्रथम आपण भांडं गॅसवर ठेवा, ते तापवून घ्या। त्यानंतर तेल घ्या, जसं तुम्हाला लागेल तसं तेल घ्या। मग तेल तापलं की प्रथम लसूण टाका, थोडं लसूण ब्राऊन होऊ द्या। नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे। तुम्हाला लागत असेल तर टाका, नाही तर टाकू नका। गॅसची फ्लेम कमी करा। नंतर हळद आणि घरचा मसाला टाका। त्यानंतर हे वाटण तयार केले ते टाकायचे। त्याची फोडणी झाली की चांगलं परतवून घ्या। थोडी फ्लेम वाढवा। नंतर हे कोलंबी साफ करून ठेवलेले होते ते आपण त्यावर टाकायचे आहेत। थोडं कड येऊ द्या। आपली फोडणी झालेली आहे। त्यामध्ये पाणी घ्या, जसं तुम्हाला रस्सा लागेल त्याप्रमाणे पाणी घेऊन झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे। त्याला उकळी येऊ द्या। चवीपुरतं मीठ टाका। आता रश्याला उकळी आली आहे।
वरून कोथिंबीर टाकावी. आपला हा मालवणी कोलंबी रस्सा तयार झालेला आहे. ह्याचं वाटण कसं माहिती आहे? 1 वाटी खोबरं घ्यायचं ओलं, लसूण घ्यायचे 5-6 पाकळ्या, 1 टोमॅटो घ्यायचा मोठा लाल, आणि कलरची मिरची असते ना ती घ्यायची आहे, 5-6 घ्यायचे आहेत, आणि थोडेसे मुठभर धने. ह्याचं एक वाटण तयार करायचं आहे. त्याप्रमाणे हे आपण या रस्स्यामध्ये त्याचा वापर करू. आणि आता तुम्ही सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. धन्यवाद.